गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज अपेक्षा वानखेडे. तर आज आम्ही शेगावला आलो आहे फिरायसाठी. तर विचार केला की एक्झाम खतम झाले तर आम्ही शेगावला जाऊया. तर शेगावमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 70 रुपीजमध्ये फक्त रूम मिळेल. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरमध्ये. मंदिरच्या आतमध्ये जायच्या अगोदर आम्ही विचार केला की नाश्ता करून जावं. तर आता आमचा नाश्ता झाला आहे. तर यामधून मंदिरचा एंट्रन्स गेट आहे. अंदर गेलो की इथे आपल्याला सगळ्यात आधी चप्पल जुते ठेवावं लागेल. आता चप्पल जुते ठेवून झाले. आता मंदिरमध्ये अंदर जाणार आम्ही दर्शन करायला दोघीजण. आता दर्शन झालं आहे आमचं. तर आम्ही दोघीजण बाहेर बसलेलो आहे आमच्या फ्रेंडची वाट बघत. फ्रेंड आला की आम्ही लगेच महाप्रसादाचं जेवण करायला जाऊया. तर तो पण आला आहे. आता आम्ही तिघीजण जाणार आहोत जेवण करायला. महाप्रसादाला आम्ही अंदर आलो आहे. इथे खूप चांगल्या प्रकारे सोय केली आहे आणि इथे खूप छान प्रकारे जेवणची व्यवस्था दिली आहे. इथे बसून आपण जेवण करू शकतो. रोज इथे 10 ते 15,000 लोकांना महाप्रसाद दिले जातो मंदिरातर्फे. आमचं जेवण झालं की आम्ही लगेच बाहेर आलो आणि इथे खूप जोराचा पाऊस लागला होता. तर आम्ही विचार केलं की आता मंदिरचं दर्शन झालं की आम्ही बाहेर जाऊया. तर आम्ही बाहेर परतलो. तर आता आम्ही जाणार आहे शेगावमध्येच नागझरीमध्ये अजून एक मंदिर आहे. तर तिथे जाऊन आम्ही दर्शन करणार. मंदिरच्या बाहेरच्या साईडला आलं की इथे खूप मोठी मंदिरतर्फे पार्किंग व्यवस्था केली आहे. तुम्ही बघू शकता किती मोठी प्रकारे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. कार पार्किंग आणि 2 व्हीलर पार्किंग दोन्ही पण आपण इथे पार्क करू शकतो गाडी. तर आता आम्ही नागझरी पोचलो आहे. नागझरीला जायला शेगावपासून आपल्याला 20 ते 30 मिनिट लागतो बाईकनी. तर आता नागझरीमध्ये जाऊया मंदिरमध्ये. तर हे नागझरीचा मंदिराचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. हे मंदिरचं परिसर आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही तिघेजण जाणार मंदिरच्या आतमध्ये. मंदिरमध्ये फोन अलाउड नाही आहे, तर अंदरचा कॅप्चर नाही करू शकणार. हे मंदिरचं बाहेरचं परिसर आहे, बघू शकता तुम्ही. तिघेजण जाणार आहोत महालक्ष्मीचं मंदिरमध्ये. महालक्ष्मीचं मंदिर हे शेगावपासून आनंदसागरपासून 10 मिनिटामध्ये आपण पोहोचू शकतो. महालक्ष्मीचं मंदिर खूप चांगल्या प्रकारे इथे बांधलेलं आहे आणि न्यू मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता मंदिर अंदरून खूप छान आहे.
सर्व प्रकारे दर्शन कंप्लीट झालेलं आहे. तर आता आमची शेगावची ट्रिप इथेच खतम झाली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.